नमस्कार, मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती। तर वाळवण सिरीज आपली चालू होती आणि बऱ्यापैकी आपले वाळवणाचे प्रकार करून झालेले आहे। वर्षभराचे साठवणुकीचे बरेचसे पदार्थ आपण केलेले आहे आणि त्यातलाच अजून एक पदार्थ म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो म्हणजे घरगुती आपण जो मसाला बनवतो तो, किंवा याला बरेचसे लोक काळा मसाला सुद्धा म्हणतात, पण त्याच्यामध्ये कांदा आणि खोबरं थोडंसं जास्त करपवून घातलं जातं, म्हणूनही त्याला काळा मसाला म्हटला जातो। तर हा जो मसाला आहे, जो घरगुती मसाला बऱ्याचशा रेसिपीमध्ये मी हा वापरते आणि याच्यामध्ये सगळे जवळजवळ खडे मसाले असतात। तुम्ही पाहत असाल तर हे मिरच्या आहेत, बरेचसे खडे मसाले आहेत, हे आता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते। ही आहे लवंगी मिरची, जी लांबट आहे, मध्यम लांबट आणि जरा पातळसर असते आणि हिचा तिखटपणा हा खूप तेज तर्रार असा जो म्हणतो तशी असते, खूप स्पायसी असते ही लवंगी। आणि याच्या प्रमाणानुसारच बाकीच्या मिरच्या आपण ठरवायचं, आपला मसाला किती स्पायसी करायचा आहे त्याच्यानुसार लवंगीचं प्रमाण आपल्याला ठरवायचं आहे। ही जी आहे ती शंकेश्वरी आहे, ही लांबट असते आणि तिच्यावर सुरकुत्या असतात बऱ्यापैकी, आणि ही मध्यम स्पायसी असते। लवंगी जास्त स्पायसी असते आणि शंकेश्वरी त्याच्यापेक्षा मीडियम स्पायसी असते। या दोन्ही मिरच्यांचं कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं आहे। आपला मसाला कसा बनवायचा आहे, जास्त स्पायसी बनवायचा आहे कमी स्पायसी। ही आहे काश्मीरी मिरची, जी थोडीशी बुटकी असते आणि जाडसर असते। ही रंग येण्यासाठी वापरली जाते आणि याचा रंग खूप सुरेख येतो, त्याच्यामुळे ही काश्मीरी घेतलेली आहे। किलोमध्ये किंवा ग्रॅममध्ये जे प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। आणि आता ही जी आहे ती बेडगी मिरची आहे, लांबट असते आणि मध्यम जाडसर असते, ही सुद्धा आपण रंग येण्यासाठी वापरतो। तर खोबरं व्यवस्थित किसून घेतले, हे सगळे मसाले मी इथे काढून घेतलेले आहेत। आणि सगळ्यात आधी महत्त्वाचं काम करायचं, मिरच्या वाळत घालणे। तर सगळ्यात आधी मिरच्या टेरेसवर नेऊन वाळत घातल्या, तोपर्यंत खडे मसाले व्यवस्थित साफ करून घ्यायचेत किंवा भाजून घ्यायचेत। मिरच्यांना आपल्याला 2 ते 3 तास चांगलं कडकडीत ऊन द्यायचं आहे। जे मोठे मोठे खडे मसाले ते वेगळे काढून घ्यायचेत, कारण आपण ते थोडेसे कुटून घेणार आहोत आणि बाकीचे जे मसाले आहे ते काही भाजून तर काही थोडंसं तेल वापरून भाजून घेणार आहोत। ते हे जे मी मसाले दाखवत आहे त्याची मी लिस्ट एकदा तुम्हाला सांगते। धणे घेतलेत, खोबरं, हळकुंड, लवंग, मिरी, दालचिनी, शहाजिरा, मसाला इलायची, लाल फूल, जावतरी, बादलफूल, दगडफूल, तमालपत्र, नाकेश्वर, त्रिफला, कुपूरचिनी, हिरा, हिंग, जायफळ, खसखस, हरा इलायची, जिरा, सुंठ, बडीशेप, तीळ आणि मेथी। आणि मिरची जी आहे ती बेडगी घेतली अर्धा किलो, लवंगी घेतली अर्धा किलो, काश्मीरी अर्धा किलो आणि शंकेश्वरी 1 किलो। हे जे प्रमाण मी तुम्हाला जे ड्रायफ्रूटच्या दुकानातनं जे आणले होते मसाले त्याच्यानुसारच मी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला दिलेली आहे लिस्ट, त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। जे आपण मोठे मोठे खडे मसाले घेतले होते, बाजूला काढून घेतले होते, ते सगळे अशा पद्धतीने थोडेसे कुटून घ्यायचेत, जेणेकरून मसाल्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स होतील आणि आपण कांडपवर देणार आहोत त्यांनासुद्धा जास्त त्रास होणार नाही। ही मोठा इलायची झालं किंवा सुंठ, हळकुंड असेल, हे थोडंसं फोडून घ्यायचं आहे। आणि मग आपण आता ही जी बेसिक तयारी करून झाल्यानंतर मसाले भाजायला घेऊयात। काही मसाले हे तेल न वापरता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि काही मसाले आपल्याला तेल घालून भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही सगळे मसाले तेल घालून थोडंसं भाजलं तरी चालेल, पण जे बेसिक मसाले असतात ना, जसं खसखस झालं, बडीशेप, जिरा, हे जे आहेत ना ते तेल न वापरता जर भाजले तर त्यांचा जो ओरिजिनल त्यांचा जो सुगंध आहे तो खूप छान, त्याचा फ्लेवर त्या मसाल्यामध्ये उतरतो। त्याच्यामुळे खसखस, बडीशेप, जिरी हे सगळं जे बेसिक आहे ते आपल्याला फक्त भाजून घ्यायचं आहे, तिथे तेलाचा वापर करायचा नाही। केला तरी चालेल, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही फॉलो केली तरी चालेल। तर आपण सगळ्यात आधी खसखस भाजून घेतली आहे, मग बडीशेप झाली, मग जिरी झाली। याचा एक स्मेल सुटायला लागला की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे, जास्त करपवून द्यायचं नाही। आता पांढरे तीळसुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेतलेले आहे आणि शहाजिरं। आता सगळे मसाले ना थोडासा सुगंध सुटायला लागला की आपल्याला तेवढंच भाजून घ्यायचं आहे, खूप जास्त भाजायचे नाही आहेत। गव्हाळ जसं आपण म्हणतो तसं आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत। तर आता हे जे मेन जे आहे कोरडे मसाले भाजून झाले आणि हे दुसरं एक तेलात न भाजण्याचं कारण असं की हे तडतड उडलं जातं। पांढरे तीळ झालं, खसखस झालं, हे उडतं जास्त, आणि बडीशेप पण ते जर तेलात भाजलं तर जास्त तेल सोक करतं आणि आपला मसाला कुटताना तो थोडासा तेलकट जास्त होऊ शकतो, म्हणून हे तेलामध्ये भाजलेले नाही आहेत। तर आपण सगळ्यात आधी हिंग भाजून घेऊयात। तेल घातले 2 ते 3 पळ्या,
हिंग भाजून झाल्यानंतर बडी इलायची म्हणजे जी मोठी इलायची असते ती भाजून घ्या, ती थोडीशी कुटून घेतली आपण, ती सुद्धा. सगळे मसाले हे जे आहेत ते अर्धा मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचे. आता एकसारखे जे खडे मसाले आहेत ते आपल्याला एका वेळी भाजले तरी चालणार आहे. जायपत्री, मायपत्री, ही फूल, दगड फूल झालं, लाल फूल झालं, हे जे आहे ना हे आपण एका वेळी भाजू शकतो. एकसारखे किंवा एक आकाराचे मसाले आपण एक वेळी भाजले तरी चालणार आहेत. तर हे पहा सगळे एक एक आकाराचे एकत्र भाजलेत. आता दालचिनी, लवंग, त्रिफला, विलायची, सुंठ, काळी मिरी, हे सगळे जे एक एक आकाराचे आहे सेम दिसणारे, हे एका वेळी भाजून घेणार आहे. सगळे मसाले अर्धा ते 1 मिनिटभरच आपल्याला भाजायचे. खूप जास्त त्याला गरम करायचं नाही आहे किंवा खूप जास्त काळपट होईपर्यंत ते मसाले भाजून घ्यायचे नाही आहे. एक त्याचा स्मेल सुटायला लागला की आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपले बऱ्यापैकी आपले खडे मसाले भाजून झालेत. आणि मेथ्या भाजताना ह्या कधीही कमी भाजायच्या. खूप जास्त भाजाल तर त्याचा कडवटपणा मसाल्यामध्ये उतरतो. थोडंसंच तेल घालून मेथ्यासुद्धा आपण व्यवस्थित भाजून घ्यायच्यात. एक अर्धा मिनिट खूप होतो याच्यासाठी. पटपट टाकायच्या आणि पटपट काढायच्या. खूप पटकन हे मसाले भाजून होतात. थोडंसं तेल घातले आणि याच्यामध्येच आता दालचिनी घालून घ्यायची, विलायची घालायची आणि ते सुद्धा अर्धा मिनिटभर भाजून घ्यायचं आहे. आणि आता हे पानासारखे दगडफूल झालं, हे झालं. आता तमालपत्र घालूयात, ते सुद्धा एक अर्धा मिनिटभर भाजून घेऊयात. आता हळकुंड सगळ्यात शेवटी घालायचं आहे. हळकुंड भाजू, कारण हळकुंडाचा जो पिवळा रंग आहे तो भांड्याला लागू शकतो आणि आपली कढई जी आहे ती काळपट होऊ शकते, म्हणून हळकुंड शेवटी भाजायचं आहे. हळकुंड आपलं व्यवस्थित तळून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये धणे भाजून घेऊयात. धण्याला जेणेकरून पिवळा रंग छान येतो आणि आपल्या मसाल्याला सुद्धा रंग छान येईल. धणे भाजून झाल्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं तेल न घालता भाजायचं. त्यालाही चांगला गुलाबी रंग आला की खोबरंसुद्धा काढून घ्यायचे. आता आपण याच्यानंतर दगडफूल हे घालून भाजून घेऊयात. तर हे सगळे मसाले आपले खडे भाजून झालेले आहेत. मसाला आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या कशा सुकल्यात हे पहा. तुम्हाला आवाज येत असेल, हाताने सहज मोडली तरी त्याचा तड असा आवाज आला की समजायचं आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या परफेक्ट उन्हामध्ये गरम झालेल्या आहेत. तर आता मसाला करताना मसाला ठसकतो, हे सगळ्यात जास्त मोठी कंप्लेंट असते. तर याच्यासाठी इथे एक ट्रिक वापरायची. असं मोठंसं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये मिरच्या काढून घ्यायच्यात आणि भाजायच्या आधी याच्यामध्ये एक पळी तेल घालून सगळ्या मिरच्यांना ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, आत्ता जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तसं. आणि त्याच्यानंतर त्या मिरच्या भाजायच्यात. भाजताना आता तेल नाही घातलं तरी चालणार आहे, कारण आधीच आपण तेल मिरच्यांना लावून घेतलेलं आहे. याच्यामुळे काय होतं, ठसका उधळत नाही आणि खूप जास्त तिखट असं आपलं आजूबाजूचं वातावरण होत नाही आणि मसाला भाजायला थोडंसं सोपं जातं. तर हे आवर्जून करायचं. थोडंसं तेल मिरच्यांवरती घालायचं एक पळीवर आणि सगळ्या मिरच्यांना व्यवस्थित लागेल असं आधीच एका मोठ्या भांड्यामध्ये करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मिरच्या आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायच्या आहेत. आता ह्या मिरच्या भाजताना मध्यम गॅसवर पटपट भाजायच्यात. खूप जास्त वेळ याला भाजायचं नाही आहे. अर्धा किंवा 1 मिनिट बरंच याला कढईमध्ये ठेवायचं आणि पटपट काढून घ्यायच्या आहेत. शक्यतो हा मसाला भाजताना ना जाड बुडाची मोठी अशी पसरट कढई घ्यावी, जेणेकरून मसाला आपला व्यवस्थित भाजता येतो. तर सगळा मसाला आपला भाजून झालेला आहे. तर मिरच्या वेगळ्या दिल्यात, खडे मसाले वेगळे दिलेत आणि खोबरं हे वेगळं दिलेलं आहे. तुमच्या कांडप मशीनवाल्या ताई कसं तुम्हाला सांगतात त्यानुसार तुम्ही देऊ शकता. एकत्र दिलं त्यांना चालत असेल तर एकत्र द्या, नाही तर अशा पद्धतीने 3 वेगवेगळ्या पिशव्या द्या, जेणेकरून त्यांना मसाला काढायला सोपं जाईल. आणि शक्यतो लोखंडाचं जे कांडप असतं त्याच याच्यावरती मसाला काढायला जा, किंवा गिरणीमध्ये जे दळून आणतो तशा गिरणीवरती देऊ नका. कांडप मशीनवरतीच मसाला कुटून घ्या. शेवटी आपल्याला तो वर्षभर वापरायचा आहे, तो चविष्टच व्हायला हवा. एवढी मेहनत घेतोय तर नक्की कांडप मशीनमध्येच तो कांडायला द्यायचा आहे. हात असेल तर त्याचा जो छोटासा गोळा घेऊन जर तो हात मूठ वळवली तर त्याची छान मूठ तयार होती आणि हातसुद्धा असे लाल लाल झालेले आहेत. एकदम छान त्याचा रंग आला आहे. 2.5 किलोच्या मिरच्या आणि खडे मसाले सगळे मिळून मसाला जो तयार झाला आहे तो आपला 5 किलोच्या वरती 5.25 किलोचा आपला मसाला जवळजवळ तयार झालेला आहे. आणि कांडपमध्ये देण्याचं एक कारण असं की कांडपमध्ये मसाला कुटला जातो आणि त्याच्यामध्ये असणारा जो फ्लेवर आहे, तेल जे आहे, जे त्याचं नॅचरल सोर्सेस जे आहे ते रिलीज व्यवस्थित होतं आणि टेस्ट खूप छान येते. जर गिरणीमध्ये द्याल ते मसाले कट होतात आणि त्याचा फ्लेवर जसा पाहिजे तसा आपल्याला येत नाही.
तर आता हा जास्तीत जास्त काळ टिकावा आणि त्याचा रंगसुद्धा चांगला राहावा याच्यासाठी काय करते, तर काचेच्या बरणीमध्ये शक्यतो मसाले ठेवायचे आहेत. जर चिनी मातीच्या बरणीमध्ये सुद्धा बऱ्याचदा ते फिक्के होतात, शक्यतो काचेच्या बरणीचा वापर करायचा आहे. आणि मसाला भरताना सगळ्यात खाली जो खडा हिंग येतो तो खडा हिंग त्याच्यामध्ये सगळ्यात तळाशी ठेवायचा आहे. खडा हिंगाचा आपल्याला 2 ते 3 खडा हिंग पूर्ण एका बरणीमध्ये वापरायचे आहे, जेणेकरून मसाला खूप छान राहील, त्याला बुरशी लागणार नाही किंवा त्याचा स्मेल जाणार नाही किंवा कलरसुद्धा त्याचा फिक्का पडणार नाही. खूप छान पद्धतीचा मसाला वर्षभर राहतो. पाहत असाल तर एकदम छान असा त्याला मसाल्याला कलर आलेला आहे. आणि आमच्या खालच्या काकूसुद्धा सांगायला वर आवर्जून आल्या की मसाल्याचा वास खूप छान सुटला आहे, मसाला खूप छान झाला आहे. तर असाच म्हणजे कळलं पाहिजे आजूबाजूलासुद्धा की मसाला केला आहे यांनी आणि तो खूप छान झाला आहे, असा आपला मसाला व्हायला हवा. तर तो नक्कीच व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचा आहे. सगळ्यात खाली खडा हिंग टाकला आहे, मध्यभागापर्यंत आल्यानंतर परत एक खडा हिंग घातला आहे आणि सगळ्यात शेवटी बर्दी पूर्ण भरून झाल्यानंतरसुद्धा एक खडा हिंग ठेवून झाकण व्यवस्थित टाईट लावायचं आहे. जर टाईट बसत नसेल थोडासा पेपर त्याला आतल्या साईडने लावून मग झाकण टाईट आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपला मसाला जास्तीत जास्त काळ टिकेल, त्याचा रंगसुद्धा कमी होणार नाही किंवा फ्लेवरसुद्धा कुठेही त्याच्यामध्ये कमी होणार नाही. त्याच्यामुळे ही ट्रिक नक्की वापरायची. काचेची बरणी आणि हिंगाचा खडा या 2 गोष्टी मसाला स्टोअर करताना नक्की लक्षात ठेवायच्या आहे. तर तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या गोष्टी ट्रिक्स वापरून नक्की मसाला बनवा. तुमचासुद्धा मसाला मस्तच होणार याची गॅरंटी आहे. मी सुद्धा बनवला आणि तो खूप छान झाला आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. मसाले घेताना कधीही चांगल्या दुकानातनं घ्या, चांगल्या क्वालिटीचे घ्या, जेणेकरून मसाला आपला छान होईल. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे कांडप करताना मीठ आवर्जून द्या, जेणेकरून मसाला कुटतानाच त्याच्यामध्ये ते व्यवस्थित